नमस्कार मंडळी, मी स्वप्नील तुमचं स्वागत करतो आहे आपल्या कोकणाच्या नव्या कोरे यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे जॅक्स डायरीज. आणि आज आपण आपल्या चॅनलचा पहिला व्लॉग बनवणार आहोत. तो म्हणजे भूटानमधील फेमस असा टायगर्स नेस्ट ट्रेक करून. तर जॉईन करा आपल्याला या व्लॉगमध्ये आणि व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. How much for one stick? 100 rupees. We have to return it when returning. Okay. एका स्टिकचे 100 रुपये. माहिती आहे मला. बघ तुला एक रिटर्न द्यायची. हां, मग तुला एक हवी असेल तर तू घेऊ शकतेस इथे. जी 100 रुपये ना. हो. परत आणून द्यायची त्यांना. हां, परत रिटर्न द्यायची इथे. ते भाडं 100 रुपये. हो. इथे आपल्याला स्टिक्स पण अवेलेबल आहेत वरती जाण्यासाठी. तर एका स्टिकची प्राईस ही 100 रुपीज आहे. रेंटल बेसिसवरती आहे हे. त्यावेळेस आपण पुन्हा खाली येऊ त्याला तर आपण रिटर्न करायचे. बघू आता आपण हा पूर्ण पार्किंग एरिया आहे. इथे गाड्या लागल्यात. इथून आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची आहे. जर का आपल्याला वरती जायला प्रॉब्लेम असेल तर इथे घोडेसुद्धा आहेत. या घोड्यांवरती बसून आपण अर्ध्यापर्यंत हा ट्रेक कंप्लीट करू शकतो. एक्सक्यूज मी मॅडम, हाऊ मच फॉर द हॉर्स? 1,400. 1,000 per head for the horse? Only up, no return? Okay. इथे घोड्यांचा तळ लागलाय आणि आपल्याला जायचं आहे तिकडे. आपण आता ट्रेकला सुरुवात केली आहे आणि बरोबर 7:15 वाजता आपण सुरुवात केली आहे. बघूया किती वेळ लागतोय वरती पोचायला. हा ट्रेक करताना खास करून तुम्हाला पाण्याची चिंता नाही येणार, कारण इथे असं नॅचरल मिनरल वॉटर मिळतं तुम्हाला. इथे वाटेत तुम्हाला असे आराम करायला काही खुर्च्या ठेवल्या आहेत, बाकडे ठेवलेले आहेत, त्याच्यापासून तुम्ही आराम करू शकता. आणि आपल्याला जायचं आहे तिकडे वरती. मी पुढे एकटाच चाललोय, बाकीचा ग्रुप मागून येतोय. बघूया किती वेळ लागतोय. निसर्गात आपण पुढे जाऊया. एक मस्त असं वॉटरफॉल आहे छोटावाला. हे ते 81 वर्ष जुनं झाड. आपली लोक तिकडे खाली आहेत, थांबली आहेत आराम करायला. आपण चालूया.
हे माझ्या मागे जे तुम्ही बघताय हे असे रेस्ट लोकेशन हे प्रत्येक ठिकाणी या ट्रेलवरती ठेवलेले आहेत. तुम्ही इथे रेस्ट करू शकता आणि मी पण आता तेच करणार आहे. थोडं पाणी पितो. हे घोडे खाली उतरत आहेत. तुम्हाला फक्त वरती जातानाच घोडे अवेलेबल आहेत. खाली उतरायचं असेल तर तुम्हाला पायी उतरावं लागणार. वाट एवढी कठीण नाही ते की घोड्यांचे पाय सुद्धा सरकतात. त्यामुळे खबरदारी म्हणून उतरताना घोडे मिळत नाहीत तुम्हाला. आपण घोडे नाही म्हणू शकत, आपण खेचर म्हणू शकतो. हे जे कॉमनली इकडे लडाख, उत्तराखंड बघायला मिळतात. आणि हा प्राणी जो आहे तो खरंच खूप जास्त काम करतो इकडे. जड जड वजनं डोंगरावरती घेऊन जाण्याचं असेल तर ह्या प्राण्यावाचून इकडे पर्याय नाही आहे. आपणच मागे राहिलो आहे आणि एवढी गरमी होते ना तुम्हाला की माझा स्वेटरच्या झिप खोलल्यात. आम्ही असंच पुढे चाललो आहे. मी येताना खाली एक शॉर्टकट पाहिलं होतं आणि मला वाटतं ती हीच वाट आहे. काही पाहायला वाचली असती. या लाकडाच्या पायाला दिसत का तुम्हाला? या बनवल्यात या अशा काहीशा आपल्याला वासुट्यावर जाताना दिसतात. ही बनवण्याची एक पद्धत आहे, म्हणजे वाट सोपी होते यांनी. तो जो समोर आहे तो आहे कॅफेटेरिया. आणि आपण बोललो होतो घोडे तिथपर्यंत जातात. तिथपर्यंत गेल्यावर आपला अर्धा ट्रेक झाल्याच जमा आहे. चला या मॅडम आहेत UK मधून आणि यांचं एज आहे 80. आणि या हा ट्रेक करत आहेत. ट्रेक करण्यासाठी मानसिक तयारीबरोबर, शारीरिक तयारीबरोबर मानसिक तयारी, इच्छाशक्तीसुद्धा हवी आहे. आणि आमच्या मॅडम दमल्यात. तुम्ही बघू शकता 80 वर्षाच्या आजी हा ट्रेक करत आहेत आणि 27 वर्ष. फरक बघा दोघींमध्ये, जमीन आसमानाचा फरक आहे. आणि त्या पण आमच्यासोबत चालल्यात. जसं आपण वरती येतो तसं आपल्याला टायगर्स नेस्टचा व्ह्यू हा एकदम क्लिअर दिसतोय.
तो पाहू शकता, तो आहे टायगर्स नेस्ट ताकशांग. एनर्जी ड्रिंक. हां, टेस्ट करून बघ एनर्जी ड्रिंक एकच फुला कसं आहे. लिची टेस्ट आहे. आता पोटात साखर जाणे गरजेचं म्हणून खायचं. हे आहे एनर्जी ड्रिंक मेड इन इंडिया. आपण त्या साईडने आलो. इथे थोडा वेळ नाश्ता केला आपण आणि आपल्याला जायचं इकडे. जवळजवळ आपण आपला निम्मा ट्रेक कंप्लीट केला आहे. अजून निम्मा बाकी आहे. जास्त कठीण पॅच नाही आहे आता इथे. आणि टायगर्स नेस्ट खरं अर्थानं तिकडे तुम्ही बघू शकता. तो जो तिकडे दिसतोय तो आहे टायगर्स नेस्ट. आणि आता आपण चाललो तिकडे. खरं म्हणजे हा ट्रेक आणि नागेश्वरचं ट्रेक या दोन्हीमध्ये साम्य आहे. फक्त फरक एवढाच आहे की तो सह्याद्रीमध्ये आहे आणि हा हिमालयात आहे. तुम्ही जर का भूटानला आलात तर तुम्हाला भूटानच्या घाट रस्त्यांवरती किंवा असं डोंगरांमध्ये तुम्हाला हे छोटे छोटे वस्तू बनवले दिसतील. चिनी मातीच्या आहेत. यांना स्तूपा म्हणतात. स्तूप. ज्यावेळेस तुमच्या घरातलं किंवा भूटानी लोकांच्या घरातलं कोणी नातेवाईक मरत असेल, मेलं, तर त्याच्या स्मरणार्थ हे असे 108 स्तूपा किंवा तुम्हाला जी क्वांटिटी ठेवायची, जी बनवायची ती त्यांच्या स्मरणार्थ तुम्ही अशी घाट रस्ते किंवा अशी डोंगरांमध्ये तुम्ही ती ठेवू शकता. त्यातलंच हे स्तूप. त्याच्यामध्ये 2 टाईप आहेत. एक येलो आहे, एक व्हाईट. येलो किंवा गोल्डन. येलोवाला जो आहे तो जनरल आपण सुद्धा हा ठेवू शकतो इथे, एक गुडविल म्हणून. आणि जो व्हाईटवाला आहे ती इकडची लोकल लोक त्यांच्या नातेवाईकांच्या स्मरणार्थ ठेवतात घाटात किंवा अशा डोंगरांमध्ये, या कपारीमध्ये. तुम्ही बघू शकता ते किती ठेवलेले आहेत. या लोकांची श्रद्धा अशी आहे की जे आपल्या सोडून गेलेत त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत कायम राहतो. आपण बघू शकता इथे आहे आपली हिरकणी शिवकन्या, जी दमली आहे आता चालून चालून. हो. आणि तुम्ही सुद्धा तुमच्या पार्टनर बरोबर येत असाल तर असं जाता कसं जाता माहित नाही. आमचा हा फर्स्टच ब्लॉग आहे आणि म्हणून आम्ही असे आहोत. तर मी तिकडे खाली असते नेहमी आणि हे टॉपला बसलेले असतात. अशी असते आमची ट्रेक नॉर्मली. तुम्ही ट्रेक कोणताही करा, सह्याद्रीमध्ये करा किंवा ते हिमालयात करा, तुम्हाला हे तुमच्यासोबत दिसणारच नक्कीच. आणि बघू शकता हा आहे एक हिमालयन डॉग आणि किती क्यूट दिसतो तो. आपण त्याचा बिस्किट देऊया. या, घाबरत आहे. नको.
तर फ्रेंड्स आपल्या टोटलमध्ये 2.5 तास लागलेत या पॉईंटला येईपर्यंत. माझ्या मागे जो तुम्ही बघू शकता तो आहे टायग्रेस नेस्ट. अजून पण आपल्याला तिकडे जायचं आहे. तिकडे जाण्यासाठी आता इथे खाली उतरायचं आणि पुन्हा तेवढं वर चढायचं आपल्याला. आपण बघू शकता आपण तिथून खालून आलो आहोत. ती पार्किंग आहे खाली, ती आहे पार्किंग तिथे खाली दिसते तुम्हाला. आपण तिकडून असं फिरत वर आलो आहोत. खरं मग इथून हे अंतर जवळ वाटतं, पण आपण पूर्ण एक डोंगर चढून आलो आहोत वरती. चला. नमस्कार मंडळी. आपण जो आता ट्रेक केला तो आता कंप्लीट झाला आहे. समोर तुम्ही पाहिलं असेल ते आहे टायग्रेस नेस्ट. आपण त्यासाठी एवढी मेहनत करून वरती आलो आहोत. तर त्या टायग्रेस नेस्टबद्दल एक थोडीशी शॉर्टमध्ये माहिती. याला पारो तक्सांग म्हणतात. पारो जे की खालच्या गावाचं नाव आहे. हे भूटानमधलं एक मेन शहर आहे. इथे टुरिस्ट शहर आहे, टुरिस्ट अट्रॅक्शन. पारोमध्ये टुरिस्ट अट्रॅक्शन म्हणजे टायग्रेस नेस्ट. तक्सांग भूतानीज भाषेमध्ये त्याचा आपला मराठी अर्थ होतो. तक्स म्हणजे टायगर आणि सांग म्हणजे नेस्ट. टायग्रेस नेस्ट हा 300 समुद्र सपाटीपासून 10,353 फूटवरती लोकेटेड आहे. याचा इतिहास 17व्या शतकाच्या आसपास जातो. 17व्या शतकात गुरु पद्मन संभव की जे भूतानचे एक गौतम बुद्ध म्हणून त्यांना म्हणलं जातं, ते तिबेटमधून एका उडत्या वाघिणीवर इथे आले होते आणि भूटानमध्ये राहणाऱ्या राक्षसांसोबत त्यांनी युद्ध करून इथे याच पॉईंटला 3 वर्ष 3 महिने 3 आठवडे 3 दिवस आणि 3 तास त्यांनी तपश्चर्या केली. पूर्ण भूटान त्यांनी एकजूट केला आणि भूटानमध्ये बौद्ध धर्माचा प्रसार केला. हा पूर्ण ट्रेक जर तुम्ही बघायला गेलात तर 6.5 किलोमीटरचा एक पूर्ण ट्रेक होऊ शकतो आणि याला 4 ते 6 तास लागू शकतात. मॉडरेट स्वरूपाचा ट्रेक आहे आणि जर का तुम्ही रेग्युलर ट्रेकर असाल तर तुम्हाला हा ट्रेक करणं तेवढं कठीण जाणार नाही आहे. पण फ्रेंड्स आपण इथे पोचलो आता आपल्या डेस्टिनेशनला आणि
माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल वॉटरफॉल आणि या साईडला वाट खाली उतरते. तर आता मी थांबलो इथे, हा वेटिंग एरिया इथे थांबलो आम्ही. आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की या लवकर येऊन आमचा काही उपयोग झाला नाही आहे, कारण आमचा तो मागे राहिला आहे आणि तिकीट्स गाईड याकडे आहेत. तर जर का तुम्ही येत असाल तर एक काळजी घ्या की गाईड तुमच्यासोबत असला पाहिजे ते, नाही तर मग आमच्या इथे थांबायला लागेल तुम्हाला गाईडची वाट बघत. आता काय माहीत कधी येणार आहे तो. वरती कॅमेरा फोन काही अलाउड नाही आहे, आपण शूट करू शकत नाही होत. त्यामुळे आपण इथेच आपला हा कोणता वाला? ट्रेक संपवतोय.